स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आज मी करणार आहे वांग्याचे काप। हे वांग्याचे काप खूप छान कुरकुरीत होतात आणि खायला अगदी मच्छी फ्राय सारखे लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। वांग्याचे काप करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 3 हिरव्या मिरच्या, 6-7 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी अद्रक आणि कोथिंबीर। हे सर्व मिक्सर मधून वाटून घ्यायचं आणि तयार झालेलं वाटण एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर वांग्याच्या स्लाइस कट करून घ्यायच्या। तर मी इथे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीने वांग्याच्या स्लाइस कट करून घेतल्यात आणि कट केलेला स्लाइस पाण्यामध्ये ठेवल्या। त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं जेणेकरून त्या वांग्याच्या स्लाइस काळ्या पडणार नाही। आता कट करून ठेवलेल्या वांग्याच्या स्लाइस मसाल्यामध्ये डीप करून तळून घ्यायच्या आहेत। तर वांग्याच्या स्लाइसला कोटिंगसाठी जो मसाला तयार करत आहे मी त्यामध्ये घेतलेले आहे 3 ते 4 चमचे रवा, बारीक रवा आणि 3 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ। आणि या मसाल्यामध्येही मी थोडीशी हळद घातली आणि चवीनुसार मीठ घातलं कारण वाटण करताना मीठ घातलेलं नव्हतं। आता वांग्याच्या स्लाइस पाण्यामधून काढायच्या, थोड्याशा निथळून घ्यायच्या आणि हिरव्या चटणीचं कोटिंग अशा पद्धतीने वांग्याच्या स्लाइसवर लावून घ्यायचं आणि त्यानंतर रवा आणि तांदळाच्या पिठाचं जे मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये या स्लाइस डीप करून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या। आता या वांग्याच्या स्लाइस तळण्यासाठी काही आपल्याला जास्त तेल लागणार नाही कारण की या वांग्याच्या स्लाइस डीप फ्राय करायच्या नाही तर सेलो फ्राय करायच्या आहेत। सेलो फ्राय करण्यासाठी जास्त तेल लागणार नाही। वांग्याच्या स्लाइस सेलो फ्राय करण्यासाठी मी इथे गॅसवर ठेवलाय नॉनस्टिक तवा। नॉनस्टिक तव्यावर चिटकणार नाही त्यामुळे मी नॉनस्टिक तवा घेतलाय। तव्यावर घातलं 2 चमचे तेल पसरवून घ्यायचं आणि त्यावरती ठेवायच्या कोटिंग केलेल्या वांग्याच्या स्लाइस किंवा वांग्याचे काप। या वांग्याच्या स्लाइस तळताना अगोदर गॅसवर तवा ठेवून मध्यम आचेवर तवा गरम करून घ्यायचा। त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची, त्यानंतर तेल घालायचं आणि त्यानंतर या वांग्याच्या स्लाइस हळूवार तव्यावर ठेवायच्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्लाइसच्या आजूबाजूने थोडं तेल सोडायचं आणि 2 मिनिट एका बाजूने आणि 2 मिनिट दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने मध्यम आचेवरच या स्लाइस परतून घ्यायच्या किंवा तळून घ्यायच्या। आणि लक्षात ठेवा हे वांग्याचे काप तळून घेताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही कारण वांग्याचे कोटिंग वरतून करपून जाईल आणि मधून वांगे कच्चेच राहतील। तर इथे बघू शकता तुम्ही वांग्याचे कुरकुरीत काप तळून झालेत। एक बॅच तळून झाली, आता दुसरी बॅच याच पद्धतीने तळून घ्यायची। वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत आपण नेहमीच खातो पण अशा पद्धतीने कुरकुरीत काप वांग्याचे केले तर मुलांना खूप आवडतात आणि हे वांग्याचे कुरकुरीत काप आपण वरण भातासोबत किंवा खिचडीसोबत तोंडी लावण्यासाठी करू शकतो किंवा असेही हे वांग्याचे काप खायला खूप छान लागतात, अगदी कुरकुरीत होतात मच्छी फ्राय सारखे। आणि हे वांग्याचे काप करण्यासाठी काही जास्त साहित्य लागत नाही, खूप कमी साहित्यामध्ये मी तयार केलेले आहेत हे वांग्याचे काप। तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। हे वांग्याचे काप जेव्हा खायचे तेव्हाच गरम गरम कुरकुरीत तळून घ्यायचे कारण की हे वांग्याचे काप जास्त वेळ कुरकुरीत राहत नाहीत कारण वांगे आहेत भरताचे ते वांगे मऊ पडतात। तर इथे माझे सर्व वांग्याच्या स्लाइस तळून झालेले आहेत आणि मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेत। त्यासोबत घेतलं टोमॅटो सॉस कारण की हे वांग्याचे काप मी सायंकाळच्या वेळेला केलेले आहेत त्यामुळे आम्ही टोमॅटो सॉस सोबत खाणार आहोत। जेवणासोबत केलेत तर तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकता। तर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।